नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसकेएन लॉजिक करियर काउन्सिलिंग मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज 14 जून 2026 रोजी एनटीए कडून एक पब्लिक नोटीस जारी करण्यात आलेली आहे। म्हणजेच काय तर 21 जून 2026 रोजी आपली होणारी नीटची परीक्षा या संदर्भात एक नोटीस जारी करण्यात आलेली आहे। म्हणजे आजपासून आपण आपले ऍडमिट कार्ड हे डाउनलोड करणार आहोत। पण अनेक विद्यार्थ्यांना ऍडमिट कार्ड डाउनलोड करताना अडचण येत आहे। तर ती अडचण म्हणजेच काय तर आपण आपल्या लॉग इन मध्ये सर्वात अगोदर आपली बँक डिटेल अपडेट करणे हे महत्त्वाचे आहे। जे विद्यार्थी बँक डिटेल अपडेट करतील अशाच विद्यार्थ्यांचे ऍडमिट कार्ड हे डाउनलोड होत आहे। तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपले बँक डिटेल हे कसे अपडेट करायचे आणि आपले ऍडमिट कार्ड कसे डाउनलोड करायचे, तर चला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते बघणार आहोत। नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। सर्वात अगोदर आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम हे ओपन करा। त्यानंतर त्यामध्ये neet.nta.nic.in ही वेबसाईट ओपन करा। ती वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्या समोर कॅन्डिडेट ऍक्टिव्हिटी हे दिसेल। त्यामध्ये पहिलंच ऑप्शन दिसत आहे बघा, फीज रिफंड व्हेरिफिकेशन लिंक, यावर आपल्याला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक विंडो ओपन होईल। त्यामध्ये आपला ऍप्लिकेशन नंबर जो ऑलरेडी आपल्याला प्राप्त झालेला आहे किंवा आपल्या कन्फर्मेशन पेज जो आहे त्यावर तो दिलेला असेल। आपला जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड टाका। त्यानंतर कॅप्चर कोड जो काही असेल तो कॅप्चर कोड टाका आणि खाली लॉग इनला क्लिक करा। लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपला या पद्धतीचा पेज आपल्या समोर येईल। आपले जे काही रजिस्ट्रेशन फॉर्म, फीज वगैरे हे कंप्लीट झालेले दिसेल। त्यानंतर खाली बघा, या ठिकाणी तुम्हाला बँक डिटेल हे दिसत आहे। त्या बँक डिटेलवर आपल्याला क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलला किंवा ईमेलला, म्हणजे कोणता ईमेल आणि मोबाईल जो आपण नीटचा फॉर्म भरताना दिलेला होता त्यावर तुम्हाला एक ओटीपी, तो ओटीपी आपल्याला यामध्ये तो एंटर करायचा आहे। एंटर केल्यानंतर व्हेरीफाय आणि प्रोसीडला क्लिक करायचं। क्लिकला केल्यानंतर आपला जो काही ओटीपी असेल तो एंटर करा, प्रोसीड आणि व्हेरीफाईड करा। त्यानंतर बघा, या ठिकाणी दोन प्रकारचे विद्यार्थी, म्हणजे काय की ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर बँक डिटेल भरलेली होती अशा विद्यार्थ्यांची बँक डिटेल इथं भरलेली अगोदर दिसणार आहे आणि ज्यांनी भरलेली नाही त्यांना ती पुन्हा नव्याने भरायची आहे। म्हणजे या विद्यार्थ्यांना सुद्धा काय करायचं आहे, ज्यांनी अद्याप माहिती भरलेली नाही त्यांनी नव्याने भरायची आणि ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर भरलेली होती ओटीपी न घेता त्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा आपली माहिती अपडेट करायची आहे। या ठिकाणी बघा, एडिट आणि कन्फर्म बँक डिटेल दिसतं, यावर आपल्याला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर बघा, आपली बँक डिटेल, आपल्या बँकेचं नाव, आयएफसी कोड, बँक अकाउंट, तेच अकाउंट नंबर आणि अकाउंट होल्डर नेम जे काही असेल ती माहिती आपण फिलअप करा। या ठिकाणी आपला चेकबुक असेल तो टाका, हे ऑप्शनल आहे। तुम्हाला असेल तर आपण त्याच्यात टाकू शकता, नसेल तर आपण त्याला नाही टाकलं तरी चालेल। त्यानंतर या ठिकाणी टिक मार्क करायचं, सबमिट करायचं। सबमिट केल्यानंतर बघा, या ठिकाणी आपल्याला एक मेसेज येणार आहे, का बँक डिटेल सबमिटेड सक्सेसफुली, यू मे नाउ प्रोसीड डाउनलोड ऍडमिट कार्ड। म्हणजे आपण आपलं ऍडमिट कार्ड हे डाउनलोड करू शकतो। पण जी काही बँक डिटेल भरलेली असेल या खालीच बघा आपल्याला डाउनलोड ऍडमिट कार्ड दिसत आहे। या डाउनलोड ऍडमिट कार्डला आपल्याला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर आपला ऍडमिट कार्ड डाउनलोड झालेला आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे। यामध्ये आपला रोल नंबर, कॅन्डिडेटचे नाव, जेंडर, कॅटेगरी, फादर्स नेम, डेट ऑफ बर्थ आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे। आपला स्वतःचा जो काही फोटो असेल, सिग्नेचर असेल या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे। आपल्या परीक्षेचं माध्यम, आपली परीक्षा कोणत्या तारखेला होणार आहे ती तारीख आपल्याला या ठिकाणी, वेळ वगैरे सगळं दिसत आहे। या ठिकाणी आपल्याला एक सेल्फ डिक्लेरेशन भरायचं आहे। सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे काय तर या ठिकाणी आपल्याला एक फोटो चिटकवायचा आहे। आता तो फोटो कोणता, तर जो काही नीटसाठी म्हणजे हा जो काही तुम्ही अपलोड केलेला असेल तोच फोटो तुम्हाला या ठिकाणी चिटकवायचा आहे। त्यानंतर लेफ्ट हँड थंब म्हणजे डाव्या हाताचा ठसा इंक पॅडच्या माध्यमातून तुम्हाला तो या ठिकाणी ठेवायचा आहे। त्यानंतर कॅन्डिडेट सिग्नेचर म्हणजे या ठिकाणी आपल्याला सही करायची, परंतु मित्रांनो ही सही तुम्हाला घरी नाही करायची, तर ही परीक्षा हॉलमध्ये तुम्हाला ती साईन करायची। अशा पद्धतीने आपलं ऍडमिट कार्ड डाउनलोड करून आपण आपलं सेल्फ डिक्लेरेशन भरू शकतो। दुसऱ्या पेजवर आपल्याला 4x6चा म्हणजेच आपण जो काही फोटो अपलोड केलेला होता नीटचा फॉर्म भरत असताना त्याच फोटोचा 4x6चा फोटो आपल्याला या ठिकाणी पेस्ट करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रोसेस काउन्सिलिंग नीटच्या परीक्षेनंतर लवकरच चालू होईल। अनेक विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग संदर्भात अनेक अडचणी असतात। जर आपल्याला आमची काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर आपण आमच्याशी नक्की संपर्क करू शकता। धन्यवाद।